महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कुणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। मराठी न बोलल्यास मराठी भाषेला भोक पडतात का? अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान, तर केतकी चितळे नशेमध्ये असेल प्रसिद्धीसाठी अशी विधान। हिंदू महासंघाचे आनंद दवेंचं प्रत्युत्तर। हिंदी सोबत मराठीचा वादच नाही, मराठीसह कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात दिल्ली JNU मध्ये विद्यार्थी संघटनेचे निदर्शन। महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप। मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यानचा प्रकार। पटक पटक के कसं मारेंगे? मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला। संसद भवनाच्या लॉबीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकरांनी दुबेंना घेरला। मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा, हा महाराष्ट्र आहे, पहिलं इथं मराठीत चालतं, अजित पवारांनी सुनावलं। नाना पाटेकर गुन्हेगारी प्रवृत्तीचे, त्यांच्या सांगण्यावरून मला धमक्या, माझी अवस्था सुशांत सिंह सारखी करण्याचा प्रयत्न, तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप। माणिकराव कोकाटेंशी सोमवारी चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांसोबत ठरवून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून कोकाटेंचं मंत्रीपद जाण्याचे संकेत। तर इजा बिजा आला तिजाची वेळ आणू नका, अजितदादांनी दिला होता इशारा। कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच, मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण। याचिकाकर्ता तुषार पडगीलवारला 1 लाखांचा दंड ठोठावला। सांगलीत तरुण कंत्राटदाराची सरकारकडे कोट्यावधींची बिलं थकल्यामुळे आत्महत्या, तर हर्षल पाटील सब कंत्राटदार, त्याच्याशी कोणताही करारनामा नाही। जलजीवन योजनेची बिलं थकवल्याच्या आरोपांवरती अजितदादांचं उत्तर। दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेबला इतरांना जे आहे ते 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर प्रकरणी कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको, दोषींवर मकोका लावा, अजित पवारांच्या सूचना।